आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं वक्तव्य आहे, श्रीरामानं केंद्र आणि राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकडं मनोज जरांगेंनी रामाकडे घातलंय। दरम्यान मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचं देखील मराठा आंदोलक जरांगेंनी सांगितलंय। तसंच 22 जानेवारीला रस्त्यावर चालत असताना राम मंदिर सोहळ्याचा आनंद साजरा करणार असल्याची प्रतिक्रिया देखील जरांगेंनी दिली। केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं, कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे। मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि मराठा समाजाचा संकल्प तोच आहे, स्वतःचे पोरं मोठे करणे। त्याच्यासाठी मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही। हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन। आम्ही आरक्षणाची लढाई लढायला 20 तारखेपासून मुंबईकडे मराठा समाज जातोय। आम्ही रस्त्यानं सुद्धा साजरा करू शकतो आनंद। मराठा समाज मनात भाव असला पाहिजे बस। भगवान श्रीरामानं सरकारला सद्बुद्धी दिली पाहिजे, केंद्र सरकारला राज्य सरकारला, की त्या मराठ्यांवरती अन्याय होतोय आणि त्या मराठा समाजाचा हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण द्यावं ही सद्बुद्धी सरकारला दोन्ही पण द्यावी। जाऊ मराठी नंतर आरक्षण मिळाल्याच्या नंतरही जाऊ शकते 100%। का नाही जाणार, कारण आम्ही पण परंपरा पाळणारेच आहेत। दरम्यान 20 जानेवारीपर्यंत सरकारला चर्चेसाठी दारं खुली असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। तसंच अंतरवाली सराटीतून बाहेर पडल्यावर चर्चा करणार नाही असं देखील जरांगे बोलले। दरम्यान मंत्री शंभूराज देसाईंनी पत्र पाठवून आरक्षणासाठी होणाऱ्या बैठकांसाठी बोलावलंय, मात्र मी जाणार नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। 20 पर्यंत तुम्हाला दारं खुले, तुम्ही चर्चा करा, पण एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला की दारं बंद। चर्चा फिरच्या नाही करणार आम्ही। त्यामुळं त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं, महाजन साहेबांनी सांगितलं होतं, देसाई साहेबांनी सांगितलं होतं, आमचा एवढा शब्द आहे का? मग दारं खुले ठेवलेत मराठ्यांनी। मराठे मुंबईकडे येणार, त्यात दुमत नाही। त्याच्यात एक तीळ मात्र हे बदल नाही होणार म्हणजे नाही होणार। ते कुठं बसते आणि काय बसते ते मुंबईत गेलो आम्ही आमचं बघू कुठं बसायचं। त्यांचं म्हणणं आहे की मॅरेथॉन 4-5 बैठका आहेत उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या। त्या संदर्भात आपण बैठकीला आलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे। परंतु आम्ही त्यांना सांगितलं आहे, म्हणजे सांगतोच म्हणून, परंतु आम्ही ओएडींना मुख्यमंत्र्यांच्या सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या। वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी, पण आम्ही त्यांच्या ओएडीकडं मुख्यमंत्री साहेबाचं सांगितलं आहे फोन करून, तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा।